जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गुरुवारी नव्याने 716 रुग्ण आढळलेत तर 24 तासात आणखी 24 जणांचा मृत्यू झालाय। याशिवाय 163 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे। सांगली शहरातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय तर मिरज आणि मालगाव मधील प्रत्येकी 2, कवठे एकंद, कौलापूर, तुंग, चिकुर्डे, बागणी, आष्टा, अमनापूर, येळावी, कोकळे, सावळवाडी, कसबेडिग्रज, सावळज, रेठरे धरण, भाळवणी, अलकुड आणि बिळूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालाय। सांगली महानगरपालिका क्षेत्रात आज 262 रुग्ण आढळून आलेत। याशिवाय मिरज तालुक्यात सर्वाधिक 82 रुग्ण, आटपाडी तालुक्यात 45 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 69 रुग्ण, खानापूर तालुक्यात 38 रुग्ण, पलूस तालुक्यात 48 रुग्ण, तासगाव तालुक्यात 37 रुग्ण, जत तालुक्यात 12 रुग्ण, कवठेमंकाळ तालुक्यात 35 रुग्ण, शिराळा तालुक्यात 29 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 59 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 14,613 रुग्ण आढळलेत। त्यापैकी 566 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 8,090 जण कोरोना मुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,957 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 3,658 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय आर पाटील यांच्या घरात दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं गुरुवारी स्पष्ट झाले। मुलगा रोहित पाटील आणि भाऊ सुरेश पाटील या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आलाय। सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे। आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, माजी आमदार संभाजीराव पवार, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी कोरोनाचा सामना केलाय। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर पाटील यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झालाय। स्वर्गीय आर पाटील यांचे बंधू सुरेश पाटील आणि मुलगा रोहित पाटील या दोघांचे अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाले। पॉझिटिव्ह अहवाल येताच दोघांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचं कुटुंबियांनी सांगितले। आमदार सुमनताई पाटील यांची ही स्वॅबची तपासणी केली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलाय। दरम्यान रोहित पाटील हे बुधवारी तासगाव येथे झालेल्या कोविड उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाले होते। या कार्यक्रमासाठी पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील आदी जण उपस्थित होते। रोहित पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालकमंत्र्यांसह कार्यक्रमातील इतरांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे। संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी असं आवाहन रोहित पाटील यांनी केलंय। सांगली जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे। याबाबतची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घेत जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधलाय। चेस द व्हायरस मोहीम अधिक गांभीर्याने राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, तसेच चाचण्यांची क्षमता वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेत। मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडनीस, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर, डॉक्टर संजय साळुंके उपस्थित होते। मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, पुढच्याच ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका। आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडलाय, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील, त्यातच पाऊस सुरू आहे, त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठं आहे। हा कसोटीचा काळ आहे। सुविधा कितीही उभ्या केला तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा, तर 15 दिवसात चांगले परिणाम दिसतील। एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा। चेस द व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा। कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची क्षमता वाढवा, घरोघरी सर्वेक्षणाला अधिक गती द्या। जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार आहे, मात्र गाफील राहू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। खानापूर तालुक्यातील करंजे येथील यादव मळ्याकडे जाणारा रस्ता व्हावा या प्रमुख मागणीसाठी आक्रमक बनलेल्या करंजेतील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात विटा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर शेतकरी कामगार पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या 19 दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। दरम्यान आज विट्यात आढावा बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री जयंत पाटील यांची गाडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अडवून हातात लाल झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत लक्षवेधी आंदोलन केलं। परंतु अचानक घडलेल्या या अनोख्या आंदोलनामुळे काही काळ चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं।
परंतु विटा पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. तर करंजे येथील यादव मळ्याकडे जाणारा रस्ता त्वरित व्हावा या मागणीसाठी करंजेतील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात 17 ऑगस्टपासून विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. तर 20 ऑगस्ट रोजी खानापूर तालुका पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध नोंदवलाय. गेल्या 19 दिवसांपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे, परंतु प्रशासन ढिम्म आहे, त्यामुळे आंदोलक चांगलेच संतप्त बनलेत. दरम्यान आज गुरुवारी विट्यात आढावा बैठकीसाठी पालकमंत्री जयंतराव पाटील हे आले होते. पंचायत समितीतील आढावा बैठक आटोपून त्यांचा ताफा छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे आटपाडीला निघाला होता. त्यावेळी अचानक आंदोलकांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक बनलेल्या करंजेकर ग्रामस्थांनी लक्षवेधी आंदोलन केलं. पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी गाडीतून उतरून आंदोलकांशी चर्चा केली. जिल्ह्यात ऑगस्टपासून रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचं संकट अधिकच गडद होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावा काय, याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचं नियोजन केलंय. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याने लॉकडाऊनबाबत गंभीर चर्चा होईल. 2 महिन्यांपूर्वी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली असली तरी आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या ही कमी होती, त्यामुळे ही संख्या मर्यादित ठेवण्यात यश आलं होतं. ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढू लागली. जुलै अखेरीस महानगरपालिका आणि शहरी भागात 8 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जुलैमधील लॉकडाऊनचा काहीच उपयोग झाला नसल्याबाबतचं खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीही स्पष्ट केलं होतं. महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचं संकट गडद झालंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावा काय, तसेच मुंबईतील डॉक्टर आणि साधन सामुग्री मागवण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याने यावेळी लॉकडाऊनबाबत गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना उपचारासाठी आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती बरी आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी 3 खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आली आहेत, तर 2 ग्रामीण रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहेत. 1 आणि 2 सप्टेंबरला 69 कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडल्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन बेड्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि आरोग्य विभागाची आज बैठक घेतली आहे. तालुक्यात आणखी नवीन 200 बेडची व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करून प्रशासनाला निर्देश दिले आहेत. उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही योग्य ती पावले उचलली आहेत. खानापूर तालुक्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्याच्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याच्या, तसेच रेमडीआर इंजेक्शनची सहजरित्या उपलब्ध करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना उपाययोजनेबाबत पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्या बैठकीस खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी यावेळी खानापूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा दिला. येत्या 15 दिवसात खानापूर तालुक्यात आणखी नव्या कोणत्या आरोग्य सुविधा उपलब्ध करता येतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्याबाबत प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सांगली महापालिका क्षेत्रात ICMR कडून महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मधील रोग प्रतिकार शक्तीची तपासणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या टीमकडून ICMRला सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एकूण 10 तर त्यापैकी महापालिका क्षेत्रासाठी 2 क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. यासाठी महापालिका क्षेत्रात 22 लोकांची टीम कार्यरत असून हनुमाननगर आणि अभयनगर आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात ही तपासणी करण्यात आली आहे. एका मोठ्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून 4ही बाजूतील घरातील 80 लोकांचे रक्ताचे नमुने या तपासणीत घेतले जात आहेत. यामध्ये सांगलीच्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीची तपासणी केली जाते. यामुळे सांगलीच्या नागरिकांमध्ये कोरोना होऊन गेला आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेतील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असून याचा अहवाल शासनाकडे आणि महापालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. या अहवालानंतर शासनाला आपले पुढील धोरण निश्चित करण्यास मदत होणार आहे. या मोहिमेस नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद दिलाय.
कोविड प्रतिबंध उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सांगलीत कारवाई सुरू झाली आहे। सांगली महापालिका आणि पोलीस दलाकडून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केली जात आहे। सांगली जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। नागरिकांकडून मास्क वापराचे उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास येत असल्याने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार गुरुवारपासून मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकावर कारवाई सुरू करण्यात आली आहे। यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा कारवाईत सहभागी झाले आहेत। या कारवाईत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे, श्रीकांत मद्रासी, उत्कर्ष भोवाळे, मुकादम विक्रम वाघोले यांच्यासह महापालिका आणि पोलीस विभागाचे कर्मचारी सहभागी झालेत। वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिक मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचा वापर करत नसल्याचं समोर आले। त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलाय। तसेच नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन सुद्धा महापालिकेकडून करण्यात येते। कोरोना मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी तात्काळ डेथ ऑडिट सुरू करावं। योग्य वेळेत उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच व्हेंटिलेटेड बेडची उपलब्धता जाहीर करावी। तसेच दवाखान्यातील कामकाज तपासणीसाठी भरारी पथके तयार करावीत अशी मागणी ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे केली आहे। याबाबत बोलताना ॲडव्होकेट अमित शिंदे म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाने थैमान घातले, रुग्णांची संख्या कमी होती आणि रुग्णांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू होते तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणामध्ये होती। मात्र लवकर उपचार सुरू न झाल्याने रुग्ण अत्यवस्थ होत आहेत। अशा रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने मृत्यूदर वाढत आहे। परंतु वैद्यकीय मनुष्यबळाचं व्यवस्थापन नीट होताना दिसत नाही। या सर्वांवर लक्ष ठेवून सक्षम यंत्रणा उभी करणं अत्यावश्यक आहे। प्रशासन वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मेस्माची कारवाई करत आहे, परंतु सर्व डॉक्टरांना कोरोना नियंत्रणासाठी का पाचारण करत नाही। त्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन जाहीर करून त्याप्रमाणे काम होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तसेच दवाखान्यामध्ये सुरू असणारे उपचार आणि व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करावीत। कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत असताना पूर्वी करत असलेले डेथ ऑडिट सध्या का केलं जात नाही। मृत्यूची कारणे समजून त्यानुसार कामात सुधारणा करण्यासाठी कोरोनाबाधितांचं डेथ ऑडिट होणं अत्यावश्यक आहे। यामुळे कोरोनाबाधित मृत्यू संदर्भात तात्काळ डेथ ऑडिट करावं, जेणेकरून मृत्यू दर कमी करता येईल अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली। विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एक सामाजिक बांधिलकी म्हणून विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ओम श्री हॉस्पिटलला हाय फ्लो ऑक्सिजन मशीन खासदार संजय काका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहे। यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटावर सर्वांनी एकत्रित येऊन मात करण्याची गरज निर्माण झाली आहे। डॉक्टरांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत। त्यामुळे सर्वांनी मदतीची भूमिका घेऊन कोरोनाच्या संकट काळात गरजूंना मदतीच्या रूपाने दिलासा देण्याची गरज आहे। अशा वेळी सामाजिक बांधिलकी जपत विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाने ओम श्री हॉस्पिटलला हाय फ्लो ऑक्सिजन मशीन देण्याचा राबवलेला उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचं सांगण्यात आलं। कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाची परिस्थिती पाहता खानापूर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे। या रुग्णांना श्वसनाचा त्रास होतो। ऑक्सिजनची कमी जास्त मात्रा असणाऱ्या रुग्णांसाठी हाय फ्लो ऑक्सिजन मशीन चांगलं काम करतं। त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत विट्याचा राजा मंडळाने विटा शहरातील 2 कोविड सेंटरना हाय फ्लो ऑक्सिजन मशीन देण्याचा जो संकल्प केलाय तो अत्यंत कौतुकास्पद आहे। त्या अनुषंगाने ओम श्री हॉस्पिटलला हाय फ्लो ऑक्सिजन मशीन खासदार संजय काका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहे।